येत्या 48 तासात राज्यातली आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता आहे। कारण दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे। धरणांनी तळ गाठलेला आहे। हजारो वाड्या वस्त्यांमध्ये पाणी नाहीये, त्यामुळे हजारो टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। आचारसंहिता असल्यामुळे सरकारी पातळीवरती मोठे निर्णय घेता येत नाहीयेत। मंत्र्यांचे पाहणी दौरे सुद्धा करता येत नाहीयेत। त्यामुळे आचारसंहिता 48 तासांमध्ये उठवण्याचा मोठा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती समोर आलेली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, सध्या राज्यातली परिस्थिती भीषण आहे। या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा निर्णय होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे अमोल। आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश जी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पाणी टंचाई आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी। कोकण सारख्या भागात आपण जर बघितलं असेल तर अवकाळी पावसामुळे जे आहे ते नुकसान झालेले आहे आणि याचमुळे राज्यातील आचारसंहिता जी आहे ती शिथिल करावी असं पत्र जे आहे ते राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि आता या पत्राचा कुठेतरी सकारात्मक विचार होतोय। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार येत्या 48 तासात राज्यातील आचारसंहिता जी आहे ती शिथिल करण्याचा कुठेतरी निर्णय होऊ शकतो अशी आपल्याला माहिती मिळते। कारण जर आपण बघितलं असेल तर आचारसंहिता असल्यामुळे मंत्र्यांना जे आहे ते पाहणी दौरे आचारसंहिता असल्यामुळे काही मोठे निर्णय घेता येत नाहीयेत आणि त्यामुळे येत्या काही तासांमध्येच ही आचारसंहिता मागे घेतली जाऊ शकते। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।